आजचा व्हिडिओ जे विद्यार्थी पोलीस भरती किंवा विविध भरती प्रक्रियांसाठी 100 मीटरची तयारी करतायत त्यांच्यासाठी आहे. 100 मीटरची तयारी करताना काय होतं की भरपूर विद्यार्थी व्हिडिओ बघता किंवा विविध कोचेसने व्हिडिओ टाकलेले आहे, तर ते बघताना त्याच्यामध्ये हडल्स ट्रेनिंग सांगितलेली असते, ज्याला मिनी हडल्स म्हणतो आपण, स्पीड हडल पण त्याला म्हणतात या पद्धतीचे. बरोबर. आता काय होतं की भरपूर ठिकाणी भरपूर क्लासेसला अकॅडमींना या पद्धतीचे हडल्स आहे किंवा विद्यार्थ्यांनी पण त्यांचे पर्सनली खर्चातून असे हडल्स 100 मीटरसाठी आणलेले असते, पण मुलांना माहिती नाही की हे हडल्सचं जे काही डिस्टन्स आहे ती किती ठेवायचं, तर ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता याच्यामध्ये काय होतं, आपण हडल्सला ना 2 प्रकारची ट्रेनिंग करतो. जर तुम्हाला स्पीड ट्रेनिंग करायची असेल तर स्पीड ट्रेनिंगसाठी काय करायचं, तुम्हाला हे जे काही हडल्स आहे याच्यामधलं अंतर तुम्हाला कमी ठेवायचं. आता उदाहरणार्थ हे बघा, स्पीड ट्रेनिंग ज्यावेळेस तुम्ही करता ज्याच्यामध्ये तुम्हाला पटपट पाय उचलायची सवय लावायची आहे किंवा तुम्हाला तुमचा हायनीचा जो काही स्पीड आहे तो तुम्हाला वाढवायचा आहे, तर अशा वेळेस तुम्ही जास्तीत जास्त 3 पावलं या हडल्समध्ये अंतर लावायचे, 2 आणि 3, आणि इथं हे ठेवायचे. बरोबर. म्हणजे याच्याने काय होईल, ज्यावेळेस हे हडलचं अंतर तुमचं कमी होऊन जाईल तर त्यावेळेस काय होईल, तुम्हाला याच्यातून रनिंग करताना स्प्रिंट लावताना तुम्हाला पटपट पाय उचलावे लागतील. कारण तुम्ही पटकन पाय जर नाही उचलला तर काय होईल, ऑटोमॅटिक याच्यामध्ये तुमचा पाय गुंतण्याचे चान्सेस आहे. आणि जर तुम्हाला स्ट्राईडची लेंथ वाढवायची असेल, फ्रिक्वेन्सी वाढवायची असेल, म्हणजे तुम्हाला 100 मीटरसाठी जर तुमची स्ट्राईड पक्की बनवायची असेल किंवा लांब काढायची असेल तर त्याच्यासाठी याचं तुम्हाला अंतर वाढवायचं आहे. तर तुम्ही याचं जवळपास 6 पावलाचं अंतर घेऊ शकता या पद्धतीने. 1 2 3 4 5 आणि 6 या पद्धतीने. आता पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस याच्यामधील अंतर वाढतं तर त्या दिवशी प्रयत्न करा की त्या दिवशी तुम्ही याच्यामधून जर तुम्ही स्प्रिंटिंग करशाल, स्ट्रायडिंग करशाल तर ती स्प्रिंटिंग किंवा स्ट्रायडिंग त्या दिवशी स्पाईक लावूनच करायची. कारण काय होईल, जर तुम्ही जॉगरवर याच्यामधून लॉंग स्ट्रायडिंग करत असेल तर जी खरी तुम्हाला ग्रिप पाहिजे असेल तर ती तुम्हाला भेटणार नाही. तर या पद्धतीची ट्रेनिंग तुम्ही करायची. तर अशाच महत्त्वाच्या टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. जय हिंद.